काय गए घराच्या बाहेर पाऊल टाक, तुझ्या तंगड्याच तोडून टाकते. काय गे ऐकलंस ना आई काय म्हणते ते? अहो पण मला शिकायचंय. अगं काय शिकायचंय तुला? हा हे बघ, जर शिकायचं म्हणून घराच्या बाहेर गेलीच ना तर घरात परत यायचं नाही. आलं लक्षात? परत तिच्या अंगाला हात लावला ना तर वस्तीत लोळवी ना तुला. ए हा आमचा नवरा बायकोचा मॅटर आहे, तू मध्ये पडू नकोस. नवरा बायकोचा मॅटर आहे ना, मग बायकोचं पण ऐकायचं असतं. शिवा, हा आमच्या घरचा विषय, तुला यात पडायची गरज नाही. शिवा बरोबर आहे. अगं जयश्रीताई, त्यांच्या घरातला विषय आहे, तू कशाला पडतेस मध्ये? अहो हे शिकायचं म्हणते, काय करणार आहे शिकून? आणि शिकायला बाहेर गेली तर घरातली कामं कोण करणार? बरोबर आहे तुमचं. काय गे तुझी शिकायची हिंमत कशी झाली ग? हा शिकून काय मिळणार आहे तुला? एखादी डिग्री मिळेल, त्याच्यानंतर फार तर फार एखादी नोकरी मिळेल, यांच्या घराला हातभार लावशील. हे बघ, तुझ्या सासूला तुझ्या पगारातला दागिना नकोय आणि तुझ्या नवऱ्याला पण शर्ट नकोय. काय करशील फार तर फार? तुझा नवरा आणि तू मिळून एखादा फ्लॅट घाल, त्याच्यात राहायला जाल. हे चुकीचे आहे अगं. म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुला शिकावं लागेल आणि ते यांच्या नियमात बसत नाही. कळलं तुला? परत हिम्मत करायची नाही. समजवलंय मी तिला. आता नाही शिकणार ती, ठीक आहे? काय गे कळत नाही? जा ना भांडी घास. नाही नाही, पण हे सगळं खरं होईल ना? काय? तेच ते फ्लॅटमध्ये राहिला आणि गळ्यात दागिने बिगिने. हो हो सगळं खरं होईल, पण शिकू दिलं तर होईल. आणि त्यासाठी तुमची सोबत लागेल, हे तर तुमच्या नियमांच्या विरुद्ध आहे. ए जा ना भांडी घास. नाही नाही, असं कसं? अहो आमची चूक झाली, आमचा तिच्या शिक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. अरे बोल की मुडद्या. हो हो पाठिंबा आहे आमचा. नुसता पाठिंबा नाही, हातभार सुद्धा लावायचा, घरातली कामं पण करायची. आणि परत जर तिच्या अंगाला हात लावला ना तर खरंच वस्तीत लोळवी ना. हो चुकलं माझं, पुन्हा नाही करणार. शिवा, आता ते आनंदात राहतील बघ. आणि सासूबाई माफी पण मागतील तिची. मागाल ना? हो हो, बाई ग बाई कुणाची? बाई माझी ती लक्ष्मी, ती माझ्या घरची. तू जा ना शिकायला, घरातली कामं काय आई करेल. आम्ही करू. आम्ही करू. हय, आता थांबायचं नाही. हो, आता थांबायचं नाही. करेक्ट, आता थांबायचं नाही. अगं हे तर काहीच नाही शिवा. काका गेला आणि त्याने चहा मागितला तर त्याला चहा पण दिला नाही. अरे तो भाजीवाला असला नडला तुझ्या काकाला, आयुष्यात तुझा काका आता भाजीच खाणार नाही बोल. अरे म्हणजे तुम्ही कोणालाच त्याला सामान देऊ दिलं नाही. अगं शिवा, आता त्याला कळेल कोणाशी पंगा घेतलाय ते. तोपर्यंत घर सोडत नाही, तोपर्यंत त्याला जगूच देणार नाही आम्ही. शपथ, तुम्ही जगणं मुश्किल करून टाकलं त्याचा. अरे तोंड बघण्यासारखं झालेलं असं कोण ते बघ. हो, तुम्ही काय इथे आलात? काय काम आहे तुमचं? हे बघितलं, हे बघ, भाजी ह्याच्यात, किराणा ह्याच्यात, चहा पत्ती. हे सगळं काय माहितीये? काय? हे सगळं तुम्ही मला घेऊ दिलं नाही ना, हे ते आहे. हे सगळं घेऊन इथे कशाला आलाय? तुला आठवण करून द्यायला. शिवा, तू मला कितीही नडलीस ना तरी मला काहीही फरक पडत नाही. आणि तुला काय वाटतं? हा, ही तुझी चिल्लर कंपनी वापरून तू ते पचकांडे खेळ करून घराचा ताबा मिळवणार आहे? तुम्ही कितीही काहीही करा,
घर काय आपण देत नाही. मग आम्ही पण तुला घरात राहून देत नसतो. स्वतःच पळत सुटशील. ए गोल डप्पर लीडर कडे बघ, ती नुकतीच पोलीस स्टेशनची हवा खाऊन आले. तुम्हाला पण खायची हवा? बोलो बोलो बोलो, मग बघूयात काय होतं ते. बोलो, हा बोलो बोलो पोलिसांना. मला वाटतं ती वेळ येईलच लवकरच. तेव्हा असा अडकवीन ना, आयुष्यभर आतमध्ये सडत राहा. आणि शिवा, आता त्या घराचा पत्ता विसरायचा. ते घर आता माझं आहे, कळलं ना? थांबा थांबा थांबा. शिवा ह्याला हेच पाहिजे. नाही, आपण हे करायचं नाहीये ना. पण मला पण हेच पाहिजे. पण आता आता आपल्याला मॅटर नाही करायचं. आपण आपलं घर परत घेऊया ना. आणि उंदीर तसा किती दिवस पळत राहणार, शेवटी जाणार बिळातच. ए शिवा, ए निघायचं गपचूप. असू नको, निघ लवकर. चल. शिवाय तू उगाच थांबवला अप्परला, आत्ता त्याला तोडला असता. पोत्यात घालून ना उलट टांगला असता. शिवा, तू थांबवलं म्हणून, नाहीतर आज या काकाला ना. थांबा रे, आज आपली वेळ नाहीये. पण येईल. काकू, काय ग? काही नाही, तू आज आली नाहीस म्हणून बघायला आले. बरी आहेस ना? बरी आहे मी. मला काय झालंय? आणि काही झालं तरी इथे कोणाला काय फरक पडतोय? बरी. खरं आहे तुझं. कोणाला काय फरक पडणार आहे? आणि काल जे काही झालं त्याने तुला त्रास होतच असणार आहे. हे फक्त तुला वाटते. मला वाटणारच ना काकू. लहानपणापासून तुला बघत आले मी. तू या घरासाठी केवढं केलंयस. कधी कुठल्या कामाला नाही नाही म्हणालीस. कधी कोणाचं चुकूनही मन नाही दुखावलंस. तुला माहितीये, तू जर या घरात नसशील ना तर या घराचं पान सुद्धा हलणार नाही. आणि एवढं सगळं करून तुझ्याकडून एखादी चूक झाली असेल चुकून, कुणीतरी तुला तुझ्या बाजूने समजून घ्यायला हवं होतं ना. परत ठीक आहे, मला सांग, कालपासून कोणी बोलायला आलंय का तुझ्याशी? म्हणजे आशू, शिवा, आई? ताई येऊन गेली. आई येणारच. तिला वाईट वाटत असेल, पण काय उपयोग आहे. तिला घरात पाहुणे जास्त जवळचे वाटायला लागलेत. आणि तसंही तू नाही आलीस, पण घरातली सगळी कामं सुरू झालीत. म्हणजे बघ ना, नेहमीसारखा दिवस सुरू झालाय, तेही सगळ्यांसाठी. तू नाही आलीस म्हणून कुणाला काही फरक नाही पडला. सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. नाश्ता करायला घेतलाय, जेवण करायला घेतलंय. नाश्ता? अगं पण ताई मला विचारते रोज. हो, पण आज नाही विचारलं काकू. तिला वाटलं असेल तू नाही आलीस म्हणजे तू नाहीच येणार, आणि तिने नाही लक्ष दिलं या गोष्टीकडे. पण असं कसं केलं तिने? ठीक आहे, तुला नसेल विश्वास ह्या गोष्टीवर, माझ्यावर विश्वास नसेल, मग एक काम कर, तू आज येऊच नकोस. बघूयात ना कोणाला काही फरक पडतोय का. बरोबर आहे कीर्ती तुझं. आपण जास्त किंमत दिली ना की आपलीच किंमत कमी होते. मी आज येतच नाही खाली. बघू कोण येतं ते. आजी, हे ग, कशी आहेस? तब्येत कशी आहे सांग? एकदम ठणठणीत. हा, आणि मला केलेलं प्रॉमिस त्याचं काय? देण्यात आहे माझ्या. आहे ना? कसं इसरेन म्या. बरं मला सांग, उर्मिला कशी आहे? बरी आहे. पण काय, आता आपण जो काही प्लॅन केलाय तो तिचा मूड बदलण्यासाठी केलाय. ए आई,
ते तू केलंस ना? हो तू सांगितलं तसंच केलंय. कमाल. चला आता काकू खुश होणार. तिला आवडतं ना तसंच इडली सांबार वंदनाताईने केलं. चला मग सगळं पुन्हा नॉर्मल होईल. नाही का? तिला वाईट वाटले रे. हो खरंय. हे संपदा काकू कुठे आहे? आई आई इथे नाहीये का? नाही. सकाळपासून दिसली बी नाही कुठं ती. अरे काय झालं? शिवा ऐक ना. हा? काकू कुठे आहे? ती दिसलीच नाही. एवढं सगळं तिच्यासाठी प्लॅन केला आणि ती आलीच नाही. असं तर कधी होत नाही. ठीक आहे, तुम्ही सुरू करा, मी घेऊन येते काकूला. मी आले. ओके. आजी ये बस ये. आव. काकू तुम्ही आला नाहीत नाश्त्याला? नाही मी विचार केला आज इथेच थांबते. का असं का? हा काय प्रश्न आहे का? बरं तू इथे कशाला आलीस पण? ते सगळे नाश्ता करायला आलेत ना खाली, म्हटलं बोलवायला आले जरा. नाश्ता करायला आले? सगळेच आले असतील ना? हो आले. आणि मग एक खुर्ची रिकामी दिसली असेल म्हणून आठवण आली असेल ना? म्हणून आलीस ना तू? नाही असं का बोलताय? सकाळपासून कोणालाच का आठवण आली नाही माझी? नाही, सगळ्यांना वाटलं की आता तुम्हाला जरा आराम करू दे आणि बाकी सगळ्यांनी केलं काम असं. पण रोज मीच ठरवते ना नाश्ता काय करायचा आहे ते. मग हो आज आशूने ठरवलं. चला ना काकू, असं नका करू. ठीक आहे येते मी, पण अपराध केलेल्या बाईने तुझ्या आजी समोर आलेलं चालेल का त्यांना? अहो असं का बोलताय? असं काही नाहीये. नाही म्हणजे काल जे काही झालं त्याने त्यांना त्रास झाला आणि मी परत आले तर त्रास होईल. एक मिनिट. त्रास ना काकू उन्हामुळे झालाय. आपल्या माणसांचा त्रास नाही होत कधी. कोण आपलं आणि कोण परक. आणि आता ते महत्वाचे झालेत ना. पाहुणे आहेत ना घरातले. हो असं का बोलताय तुम्ही? असं नाहीये. हो ना. मग ताई का नाही आली? तिने तुला का पाठवलं? हा ती त्यांच्या सेवेत असेल ना. तुम्हाला एक सांगू का? सांग. तुम्ही ना मध्ये मध्ये असं चिडत जा, म्हणजे राग आलेला बरा असतो माणसाला. तुम्ही चिडलायत ना तर जरा जास्त सुंदर दिसताय. नाही कदाचित तुमचं नाक असं लाल लाल झालंय रागामुळे म्हणून असेल, पण तुम्ही ना जरा रागवत जाच. माझं नाक खरंच लाल होतं का? हो, तुमचे कान पण लाल झालेत आणि नाक पण, त्यामुळे चेहरा एवढा गोड दिसतोय ना. मला सांगा, तुम्ही काकांवर पण चिडत असाल ना थोडं, म्हणून ते तुमच्या प्रेमात जास्त पडत असतील ना. हा म्हणून सांगते, थोडं रागवत जाच. नाही का? खरंच काकू. जायचं खाली. चल. चला. प्रेग्नेन्सीचं नाटक खरं वाटू द्यायचं असेल तर वजन वाढवावं लागेल दिव्या. वजन तर वाढेल पण पोटाचं काय करू? खूप वाटतंय का?
लात नको मारू. दिव्या हा काय ग काय करतेस? आज काय घालायचंय ते बघते. काही पण घाल, छानच दिसते. ते ठेव इकडे आणि इथे येऊन बस. अरे बस 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 बस. काय आणलंय आज? बस. हे आयुर्वेदिक औषध रेग्युलरली घ्यायचंय. येऊ मला नको. तुझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी येते. अरे पण डॉक्टरांनी काही सांगितलं नाहीये, काही गरज नाही याची. अगं पण आजींनी सांगितलंय आणि आजींनी सांगितलेलं ऐकलं पाहिजे की नाही. दिव्या काही होत नाही, हे घे. याच्यानी आपलं बाळ गुटगुटीत होईल. मला नकोय गुटगुटीत बाळ. नाही नाही नाही, या बाबतीत मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही आहे. हे तुला प्यावं लागणार आहे. ओके? चंदन ते कडू असेल बघ ना, कसा वास येतोय. ठीक आहे, काही नाही होत. नाही प्लीज नकोय मला. नाही 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 नाही, नको 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 वगैरे काही करायचं नाही. अरे त्यांनी मळमळेल, मला नकोय प्लीज. 1 मिनिटात पिऊन होईल दिव्या, 1 मिनिटात. चल चल पटकन दिव्या, चल 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 पी 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 पी. चल 1 2 3 चल 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 चल. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पूर्ण पूर्ण संपव, पूर्ण संपव, पूर्ण संपव. हे नाटक करणं पण किती अवघड आहे. छान होतं ना? संपलं. छान नव्हतं. आता अजून फक्त 4 आहेत. काय? काकू, मला वाटलं नव्हतं तू येशील. असं कसं येणार नाही? त्यांची लाडकी सून त्यांना बोलवायला गेली होती, मग येणार ना. उर्मिला, झोप झाली का नीट? आम्ही बराच वेळ वाट बघितली. बर. आई, तू एकदम खुश असशील ना? एकदम मजा आहे आज तुझी. तुझा आवडता मेन्यू बनवलाय, बघितलास का? आणि माझी आयडिया होती. हा हे खरं. आई मी वाढते, तू बस जा. नाही नाही, तू बस, मी वाढते. असं नको, तू बस म्हंटल ना. अगं मी म्हटलं ना तू बस, मी वाढते. बरं बरं ऐक, तू तिकडे वाढ, मी इकडे वाढ. चला. मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. चुकून काय झालं? तुम्ही पहिल्यांदा करताय का हे सगळं? हळूहळू मी ना औषध आणते, थांब. नाही राहून दे. औषध नको, जाते मी. विला भाजलं नाही ना? काही भाजायला हवं होतं का मग? मी औषध आणते, 1 मिनिट. नको, काही नको. जाते मी. आलेस कशाला इथे उगाच? काकू असं काय करतेस? तुझ्यासाठीच हे केलं. आशू, तू राहून दे. उर्मिला ताई, खरंच मला माफ करा. माझी चूक झाली, मी मुद्दाम नाही केलं हो. चुकून सांडला, हात सटकला आणि ते पडलं हो तुमच्या हातावर. हो ना? अहो मी पण हेच सांगत होते काल की मी मुद्दाम केलेलं नाहीये, माझ्या हातून चूक झालीये. पण माझं कोणी ऐकायला तयारच नव्हतं आणि मला तर माफीही मागायला लावली. माफी मागणं योग्यच होतं. हो ना? मग आज ह्यांचं चुकलं नाहीये का ताई? कुठला विषय कुठे नेतेस? सीताई तुम्ही थांबा, तुम्ही नका चिडू. हे बघा काकू, तुम्ही बसा, मी वेगळी डिश आणून देते तुम्हाला. मला काही खायला नकोय. पण ताई, हे बरोबर नाहीये. बाहेरच्या लोकांसाठी वेगळा न्याय आणि घरातल्या लोकांसाठी वेगळा, असं का? काकू जाऊ द्या ना. हे बघा, राग राग नका करू. शिवा, मला राग आलेलाच नाहीये. मला वाईट वाटतंय की आपलीच माणसं आपल्याच माणसांशी असं वागतायत. तरी गैरसमज. काकू अगं हे सगळं